तर मंडळी, अंतरपाठ ही मालिका 10 जूनपासून आपल्या भेटीला येते आणि सुरुवातीलाच लग्न सोहळा एक असा भारीवाला पाहायला मिळणार आहे. पारकर फॅमिली आहे. तर एक्साइटमेंट म्हणजे इथे ना खूप जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे रील्स करूया काय, कारण की तृष्णा आहे म्हटल्यावर ते रील्स तर रोज आम्हाला दिसणार आहेत. तृष्णा, काय सुरू होतं इथे बिहाइंड द सीन, काय सांगशील? हे मला आवडलं आहे. तृष्णा म्हणजे रील्स होणारच. हो, मी ही अपेक्षा पूर्ण करणार आहे तुझी. हो, मी सगळ्यांना ऑलमोस्ट गाईड करते आहे की आज आपल्याला असं करायचं आहे, तसं करायचं आहे, शिकवते आहे. हो, सो रील्सच्या सोबत आम्ही एकमेकांचे कॉस्ट्युम्स वगैरे बघतो आहे की अरे हे मॅचिंग आहे का, मग असं होतं का, मग टिकली सेंटरमध्येच आहे का, ह्या ज्या काही टिपिकल गोष्टी बायकांमध्ये घडतात त्या घडतात. बाबा आणि दादांना फार आम्ही एवढं काही महत्त्व दिलेलं नाही. बाबावर हुकूम चालत होती. तुमचं चालू दे आता. काय म्हणजे दोघं जण फक्त बघतायत, बरोबर? एक तर नाचता येत नाही मला आणि त्यात ही मुलगी नाचवणार. मला असं वाटतं नाही, तुम्हाला रील करायला लावणार आहे. मुलगी नाही नाचवणार तर कोण नाचवणार बाबाला? आणि बाबा ऐकणार सुद्धा मुलीचं. गोड आहे माझी मुलगी. काय सांगाल, म्हणजे लग्न होणार की नाही हा तर दुसरा भाग आहे, पण वरातीची तयारी मात्र केली आहे सगळ्यांनी. डेफिनेटली. म्हणजे गौतमी ताईचं लग्न आहे त्यामुळे तिची ही बहीण सायली तर डेफिनेटली खूप एक्सायटेड आहे. आणि ताईला सगळ्यात हॅपी बघायचं आहे मला, आणि ती दिसते आहे सध्या हॅपी. शी इज व्हेरी एक्सायटेड. तिची लहानपणापासूनची इच्छा होती की तिला असा संसार हवा आहे, तिला तसा संसार हवा आहे. तिने कायम ती स्वप्न रंगवली आहेत आणि त्याची साक्षीदार कुठेतरी मी आहे, कारण की आम्ही एक रूम शेअर करतो, आम्ही एकत्र सगळ्या गोष्टी करतो. मी कायम ताईचं शेपूट म्हणून तिच्या मागे असते, त्यामुळे तिच्यासोबत मीही तिची स्वप्न जगले की ओ ताईला असं हवं आहे, तसं हवं आहे. आणि फायनली आता ताईची सगळी स्वप्न, सगळ्या इच्छा लग्नाशी रिलेटेड पूर्ण होताना दिसत आहेत. इनफॅक्ट ते खूप मला तर वाटतं की गौतमी ताईने जे काही स्वप्न बघितली होती त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त तिला मिळतंय असं आम्हाला वाटतंय. सो लेट्स सी कसं. आणि याचा फायदा तिला पुढे होईल ना, तिचं पण लग्न करायचं ना. बघून ठेवायला ना कसं काय असतं. प्रोमो सगळीकडे व्हायरल होतं, कारण का मालिकेची सुरुवात लग्नापासून झाली आहे बरेचदा, पण इथे डिवोर्स ते घेऊनच उभा आहे तो. तर हे जरा वेगळं आहे, पण कसं किती भारी वाटतं, कारण का तुमचा प्रोमोमधला तो हा तुम्ही नजर काढताय, खूप व्हायरल होतं, खूप क्यूट मोमेंट्स आहेत. कसं एक बॉन्डिंग झालं ऑफ कॅमेरा, पण आमचं बॉन्डिंग अतिशय सुंदर झालेलं आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना खऱ्या नावांनी बोलवतच नाही आहोत. आई, बाबा, सायली आणि गौतमी किंवा संध्या, म्हणजे आम्हाला थोड्या दिवसांनी आमची ओरिजिनल नावं आठवणार नाहीत असं झालेलं आहे. थोडंसं स्टार्टिंगला आपल्याला सवयसुद्धा झाली पाहिजे नावांनी. आणि आमची पारकर फॅमिली खरंच अगदी सुंदर, दृष्ट लागण्यासारखी माझी फॅमिली आहे आणि आमचं अतिशय छान बॉन्डिंग झालेलं आहे. आम्ही जाताना येताना बऱ्याच वेळा एकत्रच असतो. बॉन्डिंग म्हणजे काय माहिती ना, म्हणजे मी जरी वडील असलो तरी घराचा करता पुरुष हा झाला. कारण ह्याची एकट्याची गाडी किंवा माझी गाडी, याची गाडी कुठेतरी थांबते, मग आम्ही सगळेजण वेगळ्या ठिकाणी एका गाडीत येतो आणि मग इथे येतो. घरी सोडतो. आम्ही खूप आधीपासूनच करतोय. प्रिपरेशन आहे आमच्या. डेली सोप म्हटल्यावर सुट्टी मिळेल की नाही माहित नाही, पण आपण थोडक्यात ट्रिपचा आनंद आहे ना, ऑन रोड ट्रिप. हो, ट्रॅफिक वगैरे लागल्यावर तर आम्ही मग भडक वगैरे काढतो, चकली काढतो की आज मजा पिकनिक स्पॉट मध्ये 1 तास म्हणजे तिकडे एक पिकनिक करू आणि मग रस्त्यावर कॅरेक्टर शोधतो आम्ही तसं. कारण घोडबंदर रोडला ना एक आंबे विकणारी बाई आहे, तिला आम्ही संध्या म्हणतो. आज आंब्याचा कलर पण. हो, ती जुगाडू आहे, ती नेहमी दिसते आम्हाला आंबे विकताना. मग असंही असू शकतं, क्षितिजरावांकडून आंबे घेतले विकत आणि मग इकडे घोडबंदरला येऊन विकले वगैरे असं म्हणतात बाबा आमचे. सो खूप एक्साइटमेंट आहे खरं तर. अशी एक मालिका ज्याचं कथानक अतिशय वेगळं आहे, अशी वाट बघत प्रेक्षकांना सुद्धा वाट असते अशा मालिकेंची. सो काय सांगाल, काय अपील कराल? 10 जूनपासून मालिका सुरू होते त्यासाठी पालकर कुटुंब काय अपील करेल? असं म्हणता येईल की गौतमीने खूप वाट बघितली या लग्नासाठी असं सतत म्हटलं जाते, पण आम्ही सगळ्यांनीच खूप वाट बघितली आहे तिच्या लग्नासाठी. मी खूप स्थळंही आणलेली आहे, ती आवडली नव्हती. तर ह्यात हे स्थळ जे आहे जे सगळ्यांना आवडलेलं आहे. क्षितिजराव खूप हुशार आहे, त्यांच्या घरची परिस्थिती उत्तम आहे, छान बिझनेस आहे. सो गौतमीचं काही टेन्शन नाही आहे आम्हाला पण आणि आईबाबांना पण आणि ऑफकोर्स तृष्णाला पण, आय मीन सायलीला पण. सो त्यामुळे सगळ्यात जास्त खुश आहेत की एक म्हणतो ना की एक सुखासुखी राहणार आहे गौतमी आणि त्याच्याबरोबर आम्ही पण खूप सुखासुखी राहणार. हां, त्याचा जास्त आनंद आहे आम्हाला की काय सांगू नाही शकत. मग आम्हाला फिरायला वगैरे मिळेल लगेच त्यांच्या सगळ्या आंब्यांच्या बागांमध्ये आणि फ्री आम्हाला काही मिळेल वगैरे, यू नेव्हर नो. कलर पण तोच घातला मुद्दामून. गंमत अशी आहे की ही माझी मुलगी, आम्ही तसं गरीब फॅमिली आहोत,
पण माझ्या झोळीमध्ये फक्त पैसा नाही आहे, पण प्रेम आहे, संस्कार आहे, स्वाभिमान आहे, जो आमच्या सगळ्यांकडे आहे. आणि तेच आम्ही आमच्या मुलीला दिलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला अशी गंमत होते की गरीब घराण्यातली मुलगी, मग तिचं लग्न होतं, तर तसं नाही. मी स्वाभिमानाने आणि संस्कार तिला असे दिले आहेत की तिने लग्न जरी झालं तरी तिने तिचा स्वाभिमान हा तिथेही टिकवला पाहिजे. त्यासाठी तिचा अट्टहास आहे. मुळात तिचं एक फार मोठं स्वप्न आहे, लग्न व्हावं आणि गोड व्हावं. असं काही नाही की फार थाटामाटात वगैरे, पण एक लग्न व्हावं, एक राजकुमारसारखा जे प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं, स्वप्न जो राजकुमार आहे तो असा मिळावा. आणि आमची गौतमी आमच्यासाठी राजकुमारी आहे, नारळाच्या झावळ्यांची बाहुली आहे बरं का ती. आणि तिला खरंच बघा, आणि ही म्हणून सांगतो ही मालिका तुम्ही अवश्य बघा. ॲक्च्युली गौतमी ही तिचा स्वभाव असा आहे की ती लहानपणापासून सगळ्यांना धरून ठेवलं आहे तिने. माहेरच्यांबरोबरच ती, आणि मला खात्री आहे, आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की सासरी जाऊनही ती सगळ्यांचं मन जिंकणार आहे, सगळ्यांना आपलंसं करून घेईल, अशी ही आमची गौतमी आहे. आणि तुम्हा सगळ्यांना खास सांगायचं म्हणजे 10 जूनपासून संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या कलर्स मराठीवर सर्वांनी आवर्जून आमचा अंतरपाठ ही सिरियल, ही आमची मालिका अंतरपाठ सगळ्यांनी आवर्जून बघा. थँक्यू. आणि सायलीचं असं झालं की ताईचं कधी होईल आणि मग माझा नंबर लागेल. सो मला वाटतं मी अजून छोटी आहे, पण मी नक्की ताईच्या पावलावर पाऊल ठेवू शकते. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. थँक्यू. थँक्यू.